नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री नामदार नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर भाजपा राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यासह भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी, रमाकांत मुंडे, डॉक्टर सुधीर धर्मपात्रे, सारंग पुजारी, सुरेश कराड, डॉक्टर वासुदेव नेरकर, राजेश्वर चव्हाण, विजयकांत मुंडे, संतोष हंगे, अनंत लोमटे, संजय गंभीरे, बालासाहेब दोडतले, दिलीप सांगळे, वाजेद खतीब, शेख रहीम, राणा डोईफोडे, विष्णू चाटे, नेताजी शिंदे, डॉक्टर अतुल देशपांडे, श्रीमती शोभाताई लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला विरोधकावर तोफ डागताना अक्षय मुंदडा म्हणाले की मागील 5 वर्षात जी कामे झाली ती सर्व कामे आपल्या समोर आहे. डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी गडकरी साहेबांना जी कामे सांगितले ती कामे त्यांनी केले. पठाण मांडवा येथून येणारा व अक्कलकोटला जाणारा रस्ता हे लवकर होणार आहे. त्याचबरोबर नमिता मुंदडा यांना जास्तीत जास्त मताने आपण मतदान देऊन निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. की देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेब ज्यावेळेस आपल्या भागामध्ये येतात तर आज त्यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये खासदार डॉक्टर प्रीतमताई असताना त्यांनी जे केलेलं सर्व काम आहे ते सर्व काम जे काम त्यांनी गडकरी साहेबांना सांगितलं, जे रस्ते त्यांनी नॅशनल हायवेमध्ये गडकरी साहेबांना घ्यायला सांगितले ते सर्व रस्ते गडकरी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये नॅशनल हायवे करण्याचं काम आपल्या बीड जिल्ह्यात या ठिकाणी केलं. तुम्ही प्रामुख्यानं बघा, गंगाखेडच्या बाउंड्रीपासून ते मांजरसुंडापर्यंत असेल किंवा चुंबळी फाट्यापासून तर जामखेडच्या बाउंड्रीपर्यंत असेल, आपल्याला पूर्ण नॅशनल हायवे त्या ठिकाणी आहे. आज अंबाजोगाईहून आपण निघालात तर लातूरला जाणारा रस्ता बघा, तो सुद्धा नॅशनल हायवे या ठिकाणी आहे. अंबेजोगाईहून आपण निघालात परळी गंगाखेडला जाणारा रस्ता हा त्या ठिकाणी नॅशनल हायवे झालेला आहे. अंबाजोगाईवरून आपण निघालात तर आपण इकडल्या भागामध्ये गेलात तर अहमदपूरपर्यंत नॅशनल हायवे, नांदेडपर्यंत तो पुढे झालेला आहे. धर्मापुरीपासून पानगावमधून रेणापूरपर्यंत नॅशनल हायवे झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आपला जो पठाण मांडव्यापासून निघणारा रस्ता जो इकडे अक्कलकोटला जातो त्या ठिकाणी नॅशनल हायवे करण्यासाठी प्रयत्न गडकरी साहेबांच्या माध्यमातून खासदार प्रीतमताईंनी त्या ठिकाणी केले. यावेळी बोलताना नमिता मुंदडा म्हणाले की मी गडकरी साहेबांना माझं आयडियल मानते. मी स्वतः मुंडे साहेब, प्रमोद महाजन यांच्या आदर्श ठेवून काम करते. आमचं अंबाजोगाई जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद देऊन अंबाजोगाई वर्धापूर रस्ता 4 पदरी करण्यासाठी फंड उपलब्ध करून द्यावेत. यावेळी अधिक माहिती त्यांनी देत मतदान करण्याचे आवाहनही केले. आदरणीय गडकरीजी, वेलकम टू अंबाजोगाई. आपल्या 2019 मध्ये माननीय पंकजाताई साहेबांनी मला उमेदवारी घोषित केली आणि त्या कारणासाठी मी आपल्या सर्वांनी मला निवडून दिलं आणि मी 5 वर्ष आपल्या या केज विधान मतदारसंघाचं नेतृत्व केलं. माननीय गडकरी साहेब, मी तुम्हाला माझं आयडल मानते, कारण आपली काम करण्याची जी पद्धत आहे त्या काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे मला सुद्धा की जेव्हा कामं आपण करतो, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्यासाठी मला स्वतः जाऊन तिकडे पाहणी करणं हे आवडतं. कामं क्वालिटीची होत आहेत की नाही हे मला खूप आवडतं, कारण मी समजते की विकासाची खरं जी की असते ती क्वालिटीची कामं असतात. माननीय गडकरी साहेब, ही भूमी स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांची आहे, ही भूमी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे व ही भूमी स्वर्गीय विमलताई मुंडडांची आहे. मला अभिमान आहे की मला ह्या भूमीमध्ये काम करायची संधी आपल्या सर्वांनी इकडे निवडून आणून दिली. मी त्यांचे नाव व त्यांचं काम वाढवण्याचं व त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम नक्कीच करेन. यावेळी आमदार पंकजाताई मुंडे बोलताना म्हणाले की मी लोकसभेचा पराभव विसरून गेले. भविष्याचा विचार करून तुम्ही मला मान द्या, मी तुम्हाला मान देईन. मी नमिता मुंदडा यांना दत्तक घेते. आमदार होऊन मतदारसंघ तर अगोदरच घेतला आहे. ऊसाची चिंता करायची नाही. वैद्यनाथ कारखाना 14 नोव्हेंबरला गाळपाचे पहिले पाऊल टाकणार आहे. यावेळी त्यांनी अधिक माहिती देत नमिता अक्षय मुंदडा यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करण्याचे आवाहन केले.
सर्व युवा बांधव, कारण ही अंबेजोगाई नगरी आहे, हे मराठवाड्याचं शिक्षणाचं माहेर गेले, त्यामुळे अत्यंत शिस्तीमध्ये प्रतिसाद देत असलेले सगळे युवा बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मी मांडत होते की या बीड जिल्ह्यामध्ये 3 तरी जागा कमळाच्या फुलावरच्या लढल्या पाहिजे, कारण इथला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा आहे. हा मतदार मुंडे साहेब, महाजन साहेब यांच्या तालमीत वाढलेला. गेले 25 वर्ष झाले मी राजकारण जवळून बघते. 22 वर्ष झाले मी राजकारणामध्ये स्वतः प्रत्यक्षात काम करत आहे. या ग्राउंडवर मी अनेक वेळा सभा घेतली. आमच्या शोभाताई उभ्या होत्या. अगदी थोडक्यात आमच्या शोभाताईंचा अगदी थोडक्यात पराभव झाला. आज मला सुनील काकांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मुंडे साहेबांनी एक एक गडी, एक एक माणूस बांधून राजकारण केलं. आणि मागच्या वेळी आदल्या दिवशी राष्ट्रवादीने तिकीट जाहीर, नंदुकाका सॉरी पाहिलं नाही मागच्या वेळी मुंडे साहेबांनी राष्ट्रवादीने तिकीट जाहीर करून देखील आदल्या दिवशी मी नमिता मुंदडांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून दिला आणि तरी तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं. तो सन्मान ठेवला, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व प्रमोदजी महाजनांचे कार्य मला प्रेरणादायी असून माझे स्वर्गीय विमलताईशी जवळचे संबंध होते. राजकारणात चांगले लोक आले पाहिजेत, त्या लोकांना विकासाचे प्रश्न समजले पाहिजेत. नमिता मुंदडा या विकासाची दूरदृष्टी असलेल्या उमेदवार आहेत. त्यांना प्रचंड मताने विजय करा. लातूर बीड सरहद्दीमधील बर्दापूर ते अंबाजोगाई हा 4 पदरी रस्त्याचे काम प्रोसेसमध्ये असून ते 6 महिन्यात सुरू होईल. मी माझा वादा पूर्ण करतो. तुम्ही नमिताताई मुंदडा यांना विजय करून तुमचा वादा पूर्ण करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केले आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की आम्ही जर निवडून आलो, भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलणार नाही, बदलू देणार नाही आणि कधी बदलणार नाही, हा विश्वास मी आपल्याकडे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझा विमलताईंशी फार जवळचा संबंध होता. विमलताईंनी या भागामध्ये खूप सुंदर काम केलं आणि आज त्यांच्या एक प्रकारे वारस म्हणून नमिताताई या ठिकाणी उभ्या आहेत. उच्च विद्या विभूषित आहेत. त्या मला पंकजाताई सांगत होत्या की या ठिकाणी जास्तीत जास्त हुशार, शिकलेले, चांगले लोक राजकारणात आले पाहिजे, आमदार खासदार झाले पाहिजे, असा प्रयत्न मी करायचं ठरवला आहे. का चांगला माणूस पाहिजे, का शिकलेला माणूस पाहिजे, त्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे. त्याला लोकांचे प्रश्न केवळ समजून चालणार नाही, तर समजलेले प्रश्न सोडवून दाखवण्याची ताकद असली पाहिजे. असं कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व तिन्ही ज्यांच्या ठाई आहे अशा नमिताताई आपल्या युतीच्या उमेदवार आहेत. ही भूमी खरं म्हणजे आपल्या रेणुका मातेचं मोठं इथे दर्शन घ्यायला मी एकदा येऊन गेलो. त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. पण त्याहीपेक्षा आमच्या पक्षाला महाराष्ट्रात ज्यांनी विस्तार केला, ज्यांच्या प्रयत्नांमुळे ज्या 2 नेत्यांनी आमच्या पक्षाला मान्यता मिळवून दिली आणि आज एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रात तयार झाला, ते प्रमोद महाजन आज याच आपल्या गावातले आणि गोपीनाथ रॉय पण मराठवाड्यातले. या प्रसंगी भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, रिपाई आठवले गट आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी या सभेचे आभार सारंग पुजारी यांनी मानले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.